फॅशनचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. नमस्कार मैत्रिणींनो, मी आता कटोरी ब्लाऊज कटिंग करायला घेतलं होतं ना, मग म्हटलं तोच व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करावा म्हणून मी आता व्हिडिओ काढत आहे. तर तुम्हालाही जर कटोरी ब्लाऊज शिवताना जर काही प्रॉब्लेम येत असतील किंवा जर तुम्ही कुठूनही जर पेपर पॅटर्न मागवले असतील तर कटिंग त्या पेपर पॅटर्न असल्यावर पण आपल्याला कटिंग करण्यामध्ये प्रॉब्लेम हे येत असतात. कारण की जर समजा प्रत्येक लेडीजचं माप हे ना सारखं नसतं, प्रत्येकीचं माप हे बदलत असतं. आणि तर समजा जर तुमच्याकडे 36 मापाचं पेपर पॅटर्न असेल तर 36 मापामध्ये जर पेपर पॅटर्न असेल तुमच्याकडे तर कसं असतं की एखाद्या लेडीजचं ना म्हणजे छातीचा भाग हा जास्त असतो आणि कमरेचा भाग हा कमी असतो. किंवा जर एखाद्याचं जर 36चं माप आहे ना तर कमरेचा भाग जास्त असतो. म्हणजे समजा जर कसं असतं 36चं ब्लाऊज जर असेल ना छातीचं माप तर कधी कधी त्याच्या 36पेक्षा 4 इंच कमी किंवा 6 इंच कमी, तर कधी कधी फक्त 2 किंवा 4 इंच कमी एवढं असं कमरेचं माप येतं. म्हणजे 36चं जर माप असेल ना तर कधी कधी 30चं पण कमर असतं, कधी 34चं कमर असतं, कधी 32चं कमर असतं. असं मापही बदलत जातात. किंवा एखाद्या स्त्रीचे म्हणजे लेडीजचे ना शोल्डर हे उतरते असतात, तर एखाद्या लेडीजचे ते पसरट असतात. किंवा मुंड्याचा आकार हा कमी जास्त असतो. तर हे सर्व मापं आपल्याला स्वतःहून काढता आली पाहिजेत आणि स्वतःहून आपल्याला आपण ते आपल्या स्वतःच्या मनाने आपल्याला ब्लाऊज कटिंग करता यायला पाहिजे. म्हणून मी व्हिडिओ हे टाकत असते. तर जर तुम्हाला जर अगदी म्हणजे शोल्डर उतरू नये, मुंड्याचा भाग हा व्यवस्थित बसावा, त्याकरता जर तुम्हाला जर स्वतःहून ब्लाऊज कटिंग करायला शिकायचं असेल तर नक्की आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघा. आणि जर व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर जे आपले बाकीचे व्हिडिओ आहेत चॅनलवर ब्लाऊज कटिंगचे तेही बघा. आणि जर व्हिडिओ आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर म्हणजे तुम्हालाही अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी मैत्रिणीसारखं नातं समजून तुम्हालाही माझ्यासारखे ब्लाऊज डायरेक्टली कापडावर कटिंग करायला येतील. म्हणजे ते कटोरी ब्लाऊज असो किंवा प्रिन्सेस कट ब्लाऊज असो, आपल्याला फक्त 80 किंवा 1 मीटर अस्तरमध्ये ना आपल्याला सर्व प्रकारचे ब्लाऊज हे डायरेक्टली कापडावर कटिंग करता येतात. नाहीतर काही काही जण सांगतात की 80 सेंटीमीटर कापड असेल तर तुम्हाला पेपर पॅटर्न ठेवूनच कटिंग करता येईल. किंवा जर 1 मीटर असेल असतं तर तुम्हाला फक्त पेपर पॅटर्न ठेवूनच प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करता येईल. तसं काही नसतं. आपण जर अगदी लक्ष देऊन जर ते शिकलं ना तर आपल्याला डायरेक्टली कापडावर कटिंग करता हे नक्कीच येऊ शकतं. कारण की मोठे मोठे जे टेलर असतात ना, जे मास्टर्स वगैरे असतात टेलरच्या शॉपमध्ये, ते कधीही पेपर पॅटर्नचा उपयोग करत नाही. त्यांनी सर्व मापं ही डोक्यात फिट केलेली असतात. आणि तसं जर आपल्याला लक्ष देऊन शिकायचं असेल ना तर आपणही डायरेक्टली कापडावर कटिंग करायला शिकलंच पाहिजे. म्हणजे दुसऱ्याने आपल्याला पेपर पॅटर्न दिल्यानंतर आपण कटिंग करू आणि शिवू हे म्हणजे मला तर पटत नाही. कारण की मग तेव्हा मापही चुकू शकतात. म्हणजे प्रत्येक लेडीचं माप हे वेगवेगळं असतं. म्हणून मलाही असं म्हणजे मीही करू शकले असते की माझ्याकडे पेपर पॅटर्न आहे आणि तुम्ही घ्या. कारण की नाही, मला ते पटत नाही. प्रत्येकीला जर ब्लाऊज शिवायला जर शिकायचं असेल तर त्यांनी मापही स्वतःहून डोक्यात घेतली पाहिजेत आणि कुठे आपल्याला वाढवायचं आहे, कुठे कमी करायचं आहे हेही शिकलं पाहिजे. म्हणजे जर समजा एखाद्या आपल्याला जर कोणी स्वयंपाक करायला सांगितला आणि जर आपल्याला सगळं काही असं काढून दिलं, हे एवढंच घ्यायचं, ते तेवढंच घ्यायचं, ते तेवढंच घ्यायचं, आणि मग त्या सर्व त्यांनी काढून दिलेल्या सामग्रीने आपल्याला जर फोडणी द्यायची असेल तर मग त्याची चव आपल्याला कळणार नाही की म्हणजे कशी चव असेल नाही हे आपल्याला कळणार नाही. आणि जर आपण जर स्वतःहून जेव्हा काही सगळं सिलेक्ट केलं असेल ना आपल्या मनाने तर ती भाजी नक्कीच चांगली होईल आपल्याला स्वतःलाच माहिती असतं. आणि त्याच्यात मीठ जास्त झालंय कमी झालं हेही आपल्याला माहिती असतं. आणि जर आपल्या दुसऱ्याने सगळं काही काढून दिलं, त्याच्यात जर एखाद्या वेळेस त्यांनी जर मीठ जर जास्त घातलेलं असेल आणि तेच जर आपण फोडणी दिली आणि जर एखाद्याला वाढून दिलं तर तेव्हा जे बोलतील ना की याच्यात मीठ जास्त आहे, तुला कळलं नाही का, तेव्हा आपल्याला सांगता येणार नाही की आम्हाला दुसऱ्याने काढून दिलं होतं सगळं काही आणि त्यांनीच मीठ जास्त घातलं आणि आम्ही ते डायरेक्टली फोडणी दिली. मग समोरचं आपल्याला काय म्हणेल, मग त्यांनी तुला काढून दिलं, मग तुला स्वतःहून करता येत नव्हतं का. तसाच हा विषय असतो. म्हणजे जर आपल्याला स्वतःहून जर सगळं काही करता कटिंग वगैरे ब्लाऊज स्टिचिंग वगैरे व्यवस्थित येत असेल ना तर मग आपल्याला तिथे कळतं की आपलं कुठे काय चुकलेलं आहे, कुठे काय नाही.
आणि जर आपल्याला दुसऱ्यांनी कटिंग करून दिलेली असेल ना, त्याच्यामध्ये चुकलं तरी मग आपल्याला नेमकं कळत नाही की आपलं कुठे चुकलं आहे, काय चुकलं आहे, आणि मग आपल्याला समोरच्याची बोलणीही खाऊन घ्यावी लागतात. पण मी तुम्हाला आता डायरेक्टली कापडावर कटोरी ब्लाऊजची कटिंग करून दाखवणार आहे. तर जर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा, स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल. आणि माझं बोलताना काही शब्द चुकत असतील ना तर जरा समजून घ्या, कारण की मला कॅमेऱ्यासमोर आल्यावर माझं जरा असं, म्हणजे मी बाकीच्या वेळेस तर बोलते खूप, पण कॅमेऱ्यासमोर आल्यावर माझे असे शब्द ना असे बोबडे बोबडे येतात, म्हणून जरा समजून घ्या. चला तर आपण आता व्हिडिओला कंटिन्यू करूया. चला तर आपण आता ब्लाऊजची मापं लिहून घेऊया. आपण 38 मापाचे कटोरी ब्लाऊज कटिंग करत आहोत. त्यासाठी आपल्याला मापं लागणार आहेत. पूर्ण उंची ब्लाऊजची, पूर्ण उंची ही मागच्या बाजूने मोजायची. तयार पूर्ण उंची आपल्याला हवी आहे 14 इंच. त्यानंतर छाती म्हणजेच ब्लाऊजचे माप 38. कमरघेर 32. शोल्डर 6, मुंडा 6, मागच्या बाजूचा गळा 10 इंच, पुढील गळा 6.5 इंच, बाही उंची 10 इंच, तंडघेर 12 इंच. हे आपली ब्लाऊजची तयार मापं आहेत. आपल्याला त्याच्यात किती काय ॲड करायचे ते बघूया. पूर्ण उंची अधिक 1 इंच म्हणजे आपल्याला 15 इंचाचं माप टाकायचं आहे कपड्यावर. छातीचा चौथा भाग 9 अधिक 2 इंच, 9.5 अधिक 2 इंच म्हणजे 11.5. कमरघेरचा चौथा भाग 32चा चौथा भाग म्हणजे 8 इंच, 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच मार्जिनसाठी. शोल्डर मुंडा आहे तसाच, मागचा गळा पण आहे तितकाच घ्यायचा आहे, पुढचा गळा पण आहे तितकाच घ्यायचा आहे. बाही उंची अधिक 1 इंच, दंडघेर चा अर्धा 6 अधिक 2 इंच 8. ही झाली आपली ब्लाऊजची आपल्याला जी कापडावर ड्राफ्टिंग करायची आहे त्याची मापं. या मापांचा जर तुम्हाला चार्ट हवा असेल तर मला कमेंट करून सांगा. तर आपण डायरेक्टली अस्तरवर ड्राफ्टिंग करूया. अस्तर व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं. हवा असल्यास मी प्रेस करून घेतलं तरी चालेल, ते तुमच्यासाठी बेटर राहील. तुम्हाला ब्लाऊज शिवताना सोपं जाईल. आता आपलं जेवढं छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच जेवढं माप आलं आहे ना,
तेवढं माप आपण असं 2 घडीमध्ये ठेवून घ्यायचं. म्हणजे 11.5 आणि पूर्ण उंची अधिक 1 इंच म्हणजे 15 इंच अशी उंची ही मोजून घ्यायची. त्यानंतर शोल्डरचं माप 6 इंच टाकून घ्यायचं. मुंड्याचं माप 6 इंच टाकून घ्यायचं. व्यवस्थित अशा रेषा जोडून घ्यायच्या सर्व. छातीचा चौथा भाग 9.5 अधिक 2 इंच. कमरेचा चौथा भाग 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच मार्जिनसाठी. अशा प्रकारे आपण सर्व रेषा व्यवस्थित जोडून घ्यायच्या. मुंड्याचा आकार देताना 1.5 इंचावर तिरकस रेषा देऊन मध्य काढून अशा प्रकारे जोडून घ्यायचं. ही मागची बाजू आहे. गळा रुंदी, गळा उंची, आपल्याला हवा तसा गळ्याचा आकार हा देऊन घ्यायचा. व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची. ही आपली ब्लाऊजची मागची बाजू आहे. जसं आपण कापड 2 फोल्डमध्ये ठेवले होते ना, तसंच ठेवून आपली गळा रुंदी जी आहे ती अशी आतल्या बाजूला दुमडून आपण कापड तसंच ठेवून घ्यायचं आहे. सर्व बाजूने आहे तसंच आखून घ्या. आतल्या बाजूने मुंड्याचा आकार अर्धा इंचावर खोल असा देऊन घ्यायचा. 6.5 इंचावर आणि 5.5 वर अशी मार्किंग करून घ्यायची. नंतर खालच्या बाजूने 2 इंच अशी ती पट्टी सोडून द्यायची. आपल्याला ती योगपट्टी नको आहे. 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची. म्हणजे गळा रुंदी 2.5 इंच सोडली आहे तशीच ठेवायची. मार्जिनची मार्किंग करून घ्यायची 2 इंचावर. अडीच इंचावर मार्किंग करून अशा प्रकारे रेषा आखून घ्यायच्या आणि कटोरीचा आकार हा देऊन घ्यायचा. हा आपला अगदी सोप्या पद्धतीने साईड पार्ट हा निघाला आहे. अशा पद्धतीने तुम्ही एकतरी ब्लाऊज शिवून बघा कटोरी आणि मग नंतर मला कमेंट करून कळवा ब्लाऊज कसं बसलं ते. तुम्हाला कुठेही शोल्डर उतरण्याचं, काखेत काही घोळ होण्याचं कसलाही काही प्रॉब्लेम आढळून येणार नाही. व्यवस्थित असं साईड पार्ट निघालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला बाही काढून घ्यायची आहे. बाहीला मी 4 इंचाचा वरतीचा पफ देणार आहे. त्यासाठी मला कापड हे जास्त लागणार आहे. बाही उंची आणि त्यावरती आपण 4 इंच एक्स्ट्रा असं कापड घेतलं आहे. 3 इंचावर मार्किंग करून 6 इंच अधिक 2 इंच मार्जिनचे 2 इंच मार्जिनचे देऊन घ्यायचे.
3.5 इंचावर मार्किंग करून आपल्याला आकार हा असा अशा प्रकारे आकार हा बाहीचा देऊन घ्यायचा आहे. ते आपण कटोरी काढूया. अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला 8.5 इंचाचा असा चौकोन आखून घ्यायचा आहे. मेजर टाकून घ्यायचं 8.5, सर्व बाजूने 8.5 असा चौकोन आपल्याला हवा आहे. साडेआठ इंचाचा चौकोन तयार झाल्यानंतर आपल्याला तिन्ही बाजूने 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. 1, 2 आणि 3, चौथ्या बाजूवर नाही. नंतर याचा मध्य काढायचा आणि तिरकस रेषा ह्या जोडून घ्यायच्या. हे बघा, आणि अशा प्रकारे कटोरीचा आकार हा तयार होईल. बघू शकता किती सोप्या पद्धतीने अगदी व्यवस्थित अशी कटोरी तयार झाली आहे. त्यानंतर आता राहिली आपली योगपट्टी. आपल्याला 3 आणि 3.5 इंचाची अशी योगपट्टी काढायची आहे. 3.5 इंच, त्यातला 3 इंच, 3.5 इंचावर मार्किंग करून आतल्या बाजूने 3 इंचावर मार्किंग करून आपल्याला अशा प्रकारे योगपट्टी ही काढायची आहे. अशा पद्धतीने तुम्हालाही अगदी सोप्या पद्धतीने जर ब्लाऊजची कटिंग शिकायची असेल, सर्व पद्धतीचे म्हणजे प्रिन्सेस कट, 4 टक्स, 1 टक्स, कटोरी, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा.